and the value should be enclosed in square brackets. Okay, so that is list. So काल आपण बघितलं लिस्ट डेटा टाइप, आज आपण बघणार आहे टपल डेटा टाइप. ओके, tuple data type. Okay, so tuple data type is exactly same as list data type except that it is immutable. That is, we cannot change the values. आपण लिस्ट मध्ये असा लिस्ट इज इक्वल टू 10, 20, 30, 40. ओके, किंवा याच्यामध्ये आपण स्ट्रिंग पण ऍड करायचो, राईट, अँड याच्यात अपेंड पण करायचो, ऍड करायचो, रिमूव्ह करायचो. सो दिस वॉज म्युटेबल. म्हणजे याचा डेटा काय होऊ शकत होता, चेंज करू शकतो आपण. नाउ दिस टपल इज इम्युटेबल. ओके, टपल इज इम्युटेबल म्हणजे तुम्ही डेटा चेंज करू शकत नाही. डेटा काय करू शकत नाही, चेंज करू शकत नाही. ओके, सो लिहून घ्या, टपल डेटा टाइप is exactly same as list data type except that it is immutable. That is, we cannot change the values. We cannot change the values. Okay, then tuple elements can be represented within parenthesis. parenthesis म्हणजे राउंड ब्रॅकेट. ओके, parenthesis म्हणजे राउंड ब्रॅकेट. आता एक एक्झाम्पल घेऊ. लेट अस टेक एन एक्झाम्पल. t is equal to 10, 20, 30, 40. ओके, सो याच्यामध्ये काय आहे, राउंड ब्रॅकेट आहे. राउंड ब्रॅकेट वरनं तुम्हाला समजते की दिस इज टपल. ओके, दिस इज टपल. सो टाइप ऑफ t. ओके, टाइप ऑफ t तुम्हाला काय मिळणार आहे, त्याचा आन्सर काय मिळणार आहे, क्लास ॲज टपल. ओके, सो तुम्ही इथे काय करणार, t इज इक्वल टू राउंड ब्रॅकेट मध्ये 10, 20, 30, 40 हा एक टपल ऑब्जेक्ट तयार केला. बरोबर आहे. आता त्याचं आपल्याला काय टाईप करायचं आहे, काय चेक करायचं, टाईप चेक करायचं. टाईप ऑफ t. ओके, सो that is of the class tuple. Okay, so tuple हा क्लास झाला आणि t हा ऑब्जेक्ट झाला. ओके, मग आपण म्हणताना कसं म्हणतो, आता इथं क्लास आणि ऑब्जेक्टची कन्सेप्ट येते. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. ओके, क्लास याचं एक्झाम्पल हे फ्रूट असं मी म्हणतो. ओके,
क्लासचं एक्झाम्पल काय म्हणतो, फ्रूट, आणि ऑब्जेक्टचं एक्झाम्पल म्हणतो मँगो. बरोबर आहे. सो म्हणजे ऑब्जेक्ट मँगो इज ऑफ क्लास फ्रूट. तसं ऑरेंज, ऑरेंज हे काय झालं, एक दुसरं ऑब्जेक्ट झालं, राईट. ऑरेंज हे काय झालं, दुसरं ऑब्जेक्ट झालं. सो ऑरेंज इज अन ऑब्जेक्ट ऑफ क्लास फ्रूट. बरोबर आहे. तसं ऍनिमल्स मध्ये ऍनिमल हा एक क्लास झाला, ऍनिमल हा एक क्लास झाला. त्या क्लास मधले ऑब्जेक्ट्स म्हणजे एलिफंट, चित्ता. बरोबर आहे. सो चित्ता इज अन ऑब्जेक्ट ऑफ क्लास ऍनिमल, राईट. त्याच्यानंतर एलिफंट इज अन ऑब्जेक्ट ऑफ क्लास ऍनिमल. ओके. एलिफंट इज अन ऑब्जेक्ट ऑफ क्लास ऍनिमल. ओके. आता सपोज मी म्हणलं एम्प्लॉई इन्फॉर्मेशन. ओके. एम्प्लॉई इन्फॉर्मेशन याच्यामध्ये मी एज म्हणलं, त्याच्यानंतर सॅलरी म्हणलं, त्याच्यानंतर काय म्हणू शकतो, नेम म्हणलं. बरोबर आहे. मग हा काय झाला, क्लास, आणि हे काय झाले, ऑब्जेक्ट्स. दीज आर ऑब्जेक्ट्स. ओके. सो दिस इज अ सिंपल कन्सेप्ट ऑफ क्लास अँड ऑब्जेक्ट. याच्या पलीकडं कॉम्प्लिकेटेड करण्याची गरज नाही सध्याला. ओके. अक्षय समजले का, कन्सेप्ट समजली का क्लास आणि ऑब्जेक्टची? अक्षय, प्रणव, कुठे गेला अक्षय, बुधांक, अक्षय गेला काय? आवाज येतो का माझा, बुधांक? सर कॉल होता सर. मी काय झालं, अक्षयला कॉल होता सर, बघतो ना काय झालं. लाव लाव लाव, लगेच लाव. अक्षय आला, गुड गुड गुड. आणि कोण गेला आता, प्रणव गेलाय. अक्षय काय झालं, नेटवर्क? नेटवर्क सर. हा ठीक आहे, आले सगळे. ओके. मी क्लास आणि ऑब्जेक्ट चे एक्झाम्पल सांगत होतो, ते समजलं का तुला? नाही ना? नाही सर. हा, लक्ष दे, आता मी पटकन सांगतो. नाही. हे बघ, क्लास फ्रूट आहे. ओके. आणि मँगो, त्याच्यानंतर काय, बनाना, त्याच्यानंतर ग्रेप्स, ऍपल, हे झाले ऑब्जेक्ट्स. बरोबर आहे. सो ऑब्जेक्ट मँगो इज ऑफ क्लास फ्रूट, बनाना इज अन ऑब्जेक्ट ऑफ क्लास फ्रूट. कळलं का? तसं ऍनिमल्स मध्ये, हा, ऍनिमल्स मध्ये काय येणार आहेत, हो सर. सपोज लायन आहे, डोंकी आहे, and whatever. So this animal, this lion is of class, lion is an object of class animals. Okay. So हे झालं डेफिनेशन.
सो इथे तुम्हाला एवढंच काय सांगायचं होतं मला की हे क्लास काय टपल आहे, क्लास काय याचा टपल आहे आणि टी हा ऑब्जेक्ट आहे. ओके, टी हा काय आहे ऑब्जेक्ट आहे. आले का सगळे प्रणव? ओके, सो याचा क्लास काय झाला टपल झाला. सो सपोज तुम्हाला चेंज करायचंय पहिले एलिमेंट, तर तुम्ही काय लिहिणार टी ऑफ 0 इज इक्वल टू 100. बरोबर आहे, टी ऑफ 0 इज इक्वल टू 100. बट तुम्हाला काय येणार एरर येणार बिकॉज इट इज नॉट एडिटेबल. बरोबर आहे, बिकॉज इट इज नॉट एडिटेबल. दिसतंय, ही एरर येणार आहे, टाइप एरर येणार आहे. यू कॅनॉट चेंज टपल. Tuple object does not support item assignment. Okay. Okay. So next is t dot append. ओके, सो सपोज तुम्हाला याच्यात ऍड करायचंय पुणे, तर काय येणार आहे तुम्हाला एरर येणार आहे. बरोबर आहे, काय येणार आहे एरर टी डॉट अपेंड टी डॉट अपेंड पुणे. काय येणार आहे टपल ऑब्जेक्ट हॅज नो ऍट्रिब्यूट append. Okay, so you cannot add this. Basically this tuple is not editable. This is not editable म्हणून काय तुम्हाला एरर येतोय. So you cannot add and you cannot remove. So इथं काय येणार तुम्हाला attribute error येणार आहे. Attribute error. Tuple object has no attribute append. Has no attribute append. त्याच्यानंतर टी डॉट रिमूव्ह 10. ओके, सो जसं आपण ऍड केलंय, ऍड करायचं ट्राय करतोय, ते एरर येते आहे राईट, तसंच आपण काय करतोय रिमूव्ह पण करतोय. सो ऍट्रिब्यूट काय तिथं सेम एरर येणार आहे, ऍट्रिब्यूट एरर tuple object has no attribute remove. Okay,
So you can say this, what we can say, tuple as a read only version of list. Note, tuple is the read only version of list. ओके, लिस्ट कशामध्ये डिनोट करतात? स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये. आणि टपल कशामध्ये डिनोट करतात? राऊंड ब्रॅकेट मध्ये. ओके, दिस इज नॉट एडिटेबल. नॉट एडिटेबल. समजले का? टपल प्रणव झाले का लिहून? हो सर. अक्षय लिहिली. अजून बुधांक? नाही सर. बुधांक आहे का मीटिंग मध्ये? आला का बुधांक? नेटवर्क इश्यू. ठीक आहे, मला पण थोडं काम आहे आज. आपण एक काम करू, उद्या दुपारी घ्यायचं ट्राय करू. आज आपण थांबू इथंच. ओके, सो विल स्टॉप हिअर टुडे अँड